आहात मजेत ना? तर बघू शकता आज मी इथे केलेले आहे आज धनतेरस आहे आज, तर मी केलेली आहे धन्वंतरी देवांची पूजा। बघू शकता माझी पूजा ही बघू शकता मी कशी मांडणी केली हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, हे इथे केली मी घेतलेली आहे मी लक्ष्मी मातेचं माझ्याकडे प्रतिमा आहे ती मी घेतलेली आहे आणि या प्रतिमेमध्ये गणपती बाप्पा पण आहेत आणि कुबेर महाराज हे पण आहेत। आपल्याला आज कुबेर महाराजाची आणि धन्वंतरी देवांची पूजा करायची आहे। तर हे बघा, हे कुबेर महाराज आहेत आपल्या प्रतिमेमध्ये। बघा, माता सरस्वती, गणपती आणि लक्ष्मी माता आणि इथे भगवान विष्णू यांची प्रतिमा आहे। तर मी इथे कुबेर महाराजांची पूजा केलेली आहे, तसेच लक्ष्मी माता यांची सर्वांची पूजा केलेली आहे। आणि इथे बघू शकता आज मी पूजेसाठी हा झाडू घेतलेला आहे, तर हा झाडू सुद्धा मी ठेवलेला आहे। तर धन्वंतरी देवांची जर आपल्याकडे प्रतिमा असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता, नसेल तर नाहीये तुमच्याकडे, तर माझ्याकडे नाहीये, तर मी काय केलेले आहे इथे दोन आपले पानं, नागिरीची पानं आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवून त्याची पूजा केलेली आहे। आणि तसेच आपल्या सर्व पूजेमध्ये गणपती बाप्पांचं हे आपल्याला खूप महत्त्वाचे असतात, तर हे सुद्धा आपण इथे दोन पान आणि त्याच्यावर सुपारी ठेवून त्यांची सुद्धा गणपती बाप्पांची सुद्धा पूजा केलेली आहे। इथे आहेत धन्वंतरी देव आणि गणपती बाप्पा, दोघं सुद्धा मी दोन दोन पानं घेऊन आणि त्यांच्यावर एक सुपारी ठेवून केलेली आहे। आणि इथे ठेवलेला आहे मी कलश बघा, मी तांदळाच्या राशीवर ठेवलेला आहे। तसेच त्याला 5 पाने 5 पाने लावलेले आहेत आणि आपल्या कलशामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, जो शिक्का असेल तुमच्याकडे तो शिक्का टाकायचा आहे। आणि एक बघू शकता इथे नारळ, मी याची सुद्धा पूजा केलेली आहे बघू शकताय। तसेच इथे झाडू घेतला मी आज, तर झाडूची पूजा केलेली आहे। आणि हे दोन माझ्याकडे शिक्के आहेत की या मोठ्या शिक्क्यावर बघू शकताय गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची प्रतिमा आहे बघू शकताय मोठ्या शिक्क्यावर, आणि जो छोटा आहे शिक्का त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा आहे। तर बघू शकता माझ्याकडे हे दोन शिक्के आहेत, तर मी यांची सुद्धा आज पूजा केलेली आहे। तसे रोज तर मंदिरामध्ये होतेच, पण आज मी इथे आपल्या धनतेरस निमित्त इथे धन्वंतरी देवांसोबत त्यांची सुद्धा पूजा केलेली आहे। आणि आपल्या इकडे जे धन आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करावी लागते, तर त्याच्यामुळे मी इथे जे काही आपला असेल दागदागिने, पैसे वगैरे ते सुद्धा इथे आपण आज पूजा करायची आहे। तसाच इथे मी दिवा लावला आहे, तर दिवा तसा खाली न लावता असा खाली नाही लावायचा, तर त्याच्यावर थोडेसे तांदूळ घेऊन त्याचा थोडासा दिव्याला तांदळाची रस टाकायची आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे। आणि इकडे बघा माझ्याकडे हे पिवळे शिक्के 5 रुपयांचे नाणे, हे मी 21 शिक्के घेतलेले आहेत। तर बघू शकता हे शिक्के आपल्याकडे पिवळे शिक्के पाहिजे आपल्याला, तर असे 21 तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता, फक्त पिवळे शिक्के पाहिजे आहेत। तर बघू शकता असे माझ्याकडे 21 शिक्के आहेत, म्हणून मी 21 शिक्क्यांची पूजा केलेली आहे। 5 रुपयाचं नाणं आहे तो। आणि इथे घेतले आपल्या लक्ष्मी मातेच्या कवड्या, पिवळी कवडी ही आपल्याला पूजेमध्ये पाहिजे असेल तर ठीक, नसेल तर काय हरकत नाही, पण मी इथे पिवळी कवडी घेतलेली आहे, त्या पण मी 7 घेतलेल्या आहेत, तर त्यांची सुद्धा मी पूजा केलेली आहे। तसेच इथे बघा हे आपले राशी भरून ठेवलेले आहेत मी इथे बघू शकताय। आणि आज आपल्याला धन्यांची पूजा करायची आहे, धने सुद्धा मी इथे घेतलेले आहे, त्याच्यामध्ये बघू शकताय धूप अगरबत्ती अशी लावून मी आज अशा प्रकारे पूजा केलेली आहे, तर साधी आणि सोपी। तर बघू शकता कशी वाटली माझी पूजा हे मला नक्की सांगा। तर बघू शकता
अशा प्रकारे मी केलेली आहे आज धन्वंतरी देवांची पूजा. तर बघू शकताय शिक्के आपल्याकडे जे धन आहेत ते आपण पूजा करायची आहे. आणि धन्वंतरी देव नाहीत तर 2 पाने आणि 1 सुपारी ठेवून पुन्हा सांगते तर 2 पाने आणि 1 सुपारी ठेवून त्याची सुद्धा पूजा करायची आहे. आणि इथे झाडू आपण जे काय घेतलेलं आहे ते आपण इथे पूजा करायची आहे. जसे की आपण दिवाळीसाठी लक्ष्मी मातेची मूर्ती घेतलो तर ती मूर्ती न ठेवता आपण अशी प्रतिमा जर असेल घरामध्ये ती ठेवायची. जी दिवाळीसाठी घेतली आपण लक्ष्मीपूजनासाठी ती नाही ठेवायची आहे. तर बघू शकता जुनी असेल तुमच्याकडे तर ती पूजेला आज घ्यायची आहे. बघू शकता अशी माझी आजची पूजा आहे.